आज बनवणार आहे मी मटण सुक्का। हे मटण 3 पाव मटण आहे। आता याला पाण्याने स्वच्छ धुवून घेते मी। मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बघा। कुकर घ्यायचं, कुकरमध्ये मटण टाकायचं। कुकरमध्ये बनवणार आहे, बॉईल करून कुकरमध्ये घेणार आहे मी। 1 चम्मच मीठ, हळद लावून घ्यायचं मटणला चांगले व्यवस्थित। मटणामध्ये पाणी नाही टाकायचं। कुकरचं झाकण लावायचं, गॅस ऑन करायचा। गॅसवरती कुकर ठेवायचं, कुकरला 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या। कुकरला 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। गॅस बंद करते, कुकर थंड होऊ द्यायचं। कुकर थंड झालेला आहे बघा। मटण छान शिजलेलं आहे। मटण शिजवताना पाणी नव्हतं टाकलं मी, मटणाचंच पाणी सुटते। बघू शकता खूप छान मटण शिजलेलं आहे। हे बघा, हाताला पोळायले पण। मटण सुक्का बनवण्यासाठी गॅस ऑन करायचा। गॅसवरती कढई ठेवायची। कढई गरम झालेली आहे, 1 माप तेल टाकायचं। तेल गरम झालेलं आहे, जिरे टाकायचे, गरम मसाले, 1 तेजपत्ता, कापलेला कांदा, 3 हिरव्या मिरच्या, लसणाची पेस्ट, अद्रकची पेस्ट, थोडी हळद, परतून घ्यायचं। 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच काळा मसाला, 1 चम्मच तळलेल्या कांद्याचं, 1 चम्मच खोबऱ्याचं वाटण परतून घ्यायचं। मसाले छान भाजायचे तेलामध्ये। चवीनुसार मीठ, पुदिना, कापलेली कोथिंबीर परतून घ्यायचं। मसाले भाजण्यासाठी थोडं पाणी, मसाले तेल सुटेपर्यंत भाजायचे तेलामध्ये। मसाले छान भाजलेले आहेत, मसाल्याने तेल सोडलेलं आहे बघा। आता मटण टाकायचं। मटणाला परतून घ्यायचं व्यवस्थित। मसाले व्यवस्थित लागले पाहिजे मटणाला। 5 मिनिटं झाकण ठेवायचं। 5 मिनिटं झालेली आहेत, परतून घ्यायचं। मटण सुक्का बनवून तयार झालेला आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा मटण सुक्का कसा झाला ते।